काही ठिकाणी निश्चितच तणावाची स्थिती, पेट्रोल डिझेलची साठेबाजी करू देऊ नका, मुख्यमंत्री फडणवीसांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। राज्यातील अनेक जिल्ह्यात आजही पेट्रोल डिझेलसाठी नागरिकांच्या रांगा, तर अनेक ठिकाणी नो स्टॉक्सचे फलक। वाशिममध्ये इंधनासाठी शेतकऱ्यांचा पेट्रोल पंपावर मुक्काम, तर परभणी जळगावात नागरिकांच्या रांगा। परभणीमध्ये पेट्रोल डिझेलसाठी शेतकऱ्यांना सातबारा दाखवण्याची अट, तर आधार कार्ड आणि सातबारा दाखवल्यास शेतकऱ्यांना 100 लिटरपर्यंत इंधन द्या, पुरवठा विभागाचे आदेश। जळगाव जिल्ह्यामध्ये खाद्यतेलाच्या किमतीत 3 ते 5 रुपयांपर्यंतची वाढ। वाहतुकीचे दर वाढल्यामुळे खाद्यतेलाच्या किमतीत वाढ झाल्याची विक्रेत्यांची माहिती। तेल महागल्यामुळे आता गृहिणींचं बजेट कोलमडणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मान्सून पूर्वतयारीचा आढावा घेणार। सह्याद्री अतिथीगृहावर या बैठकीचं आयोजन, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा इथे उपस्थित राहणार। चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू। सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही पवना पार या परिसरातली घटना। तेंदूपत्ता तोडण्यासाठी 13 महिला जंगलात गेल्या होत्या। नाशिक शहरातील सातपूर आणि नाशिक पश्चिम विभागामध्ये उद्या पाणी पुरवठा बंद, तर उद्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामांमुळे पाणी बंद असेल, त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन। रायगडमध्ये 1 जूनपासून पावसाळी मासेमारी बंद। 3,500 नौका धक्क्याला लागणार। माशांच्या प्रजनन काळाच्या संरक्षणासाठी शासनाचा हा निर्णय, तर नियमभंग केल्यास कारवाईचाही इशारा।